या ठिकाणी बॉडी पार्ट असेल, या ठिकाणी काउंटर असेल, व्हाईल कंडिशन सेमिकोलन. ओके, एक्झाम्पल बघूया त्याचं. हे व्हाईलने बघितलं होतं, कट करूया. यामध्ये घेऊया i = 1 घेतला. डू मध्ये स्टेटमेंट राईट करूया काहीतरी. व्हाईल यामध्ये फॉर एक्झाम्पल राईट करूया, आय प्रिंट करूया, डॉक्युमेंट डॉट राईट आय प्लस ब्रेक, म्हणजे न्यू लाईनला प्रिंट झाला पाहिजे. त्यानंतर काउंटर कंडिशन राईट करूया, = 10. ओके, आणि याला रन करूया. टोटल बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता या ठिकाणी लूप एक्स्ट्रा एक्झिक्यूट झाली फॉर एक्झाम्पल या ठिकाणी देऊया i = 11. हा, मग आता 11 < 10. कंडिशन ट्रू की फॉल्स? फॉल्स आहे. हा, तरी पण आता हे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे का? नाही, बट एक्झिक्यूट होणार आहे. बघा काय येतं आउटपुट 11. हा, एकदा काय झालं ते एक्झिक्यूट झालंय. एकदा कसं एक्झिक्यूट झालंय ते, व्हेअर i = 11 डू बॉडी पार्ट मध्ये आलो, डॉक्युमेंट डॉट राईट आय ची व्हॅल्यू काय 11. त्यानंतर आपण न्यू लाईनला जाणार ब्रेक, नंतर i++ आय ची व्हॅल्यू किती होणार या ठिकाणी 12. नेक्स्ट लाईनला काय कंडिशन व्हाईलची 12 < 10. कंडिशन फॉल्स असेल तर बॉडी पार्टच्या बाहेर. बट एकदा आपण हे फॉल्स असताना पण हे स्टेटमेंट काय केलंय, एक्झिक्यूट केलंय. म्हणजे प्रत्येक वेळेस असं होईल असं पण नाही, आपण त्याला मॅन्युअली चेंज करू शकतो. प्रत्येक वेळेस ते बाय डिफॉल्ट एक्स्ट्रा रन होते असं पण नाही, आपण त्याला चेंज करू शकतो. मग आपण हे पण नोट्स मध्ये एक्झाम्पल टाकून ठेवूया. ओके, मग डुवायलचे बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सेल्फ ट्राय करून बघू शकता. त्यानंतर पुढे काय बघायचं आपल्याला, इटरेटर जे बघितलंय ते फक्त राईट करून घेऊया, कारण की आतापर्यंत आपण इटरेटरची यूज करत आलोय. फॉर इन कशासाठी, फॉर ऑफ कशासाठी, इटरेटर. त्यामध्ये राईट करू इटरेटर मध्ये, इटरेटर इज अ सॉफ्टवेअर डिझाईन पॅटर्न. Iterator is a software design pattern. Iterator काय सॉफ्टवेअर डिझाईन पॅटर्न आहे. हा, आता सॉफ्टवेअर डिझाईन पॅटर्न ही कन्सेप्ट तुम्हाला त्यावेळेस सांगितली होती की सॉफ्टवेअर डिझाईन पॅटर्न काय आहे, ते कशासाठी यूज केले जातात आणि त्यांना कधी यूज करायचंय. हा, एक छोटीशी पीडीएफ दाखवली होती, परत एकदा दाखवतो. सॉफ्टवेअर डिझाईन पॅटर्न या ठिकाणी बघा डिझाईन पॅटर्न, आणि त्या ठिकाणी आपण राईट करून घेतलं बघा गँग ऑफ 4 23 डिझाईन पॅटर्न रूल्स. त्यामधील 4 मेन जे पॅटर्न्स आहे त्यांना मेन 4 पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. क्रिएशनल पॅटर्न असेल, स्ट्रक्चर पॅटर्न असेल, या गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. हा, मग आता हे डिझाईन पॅटर्न आहे. आता डिझाईन पॅटर्न यूज कधी करायचे, त्यावेळेस तुम्ही एखादं सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन तयार करता, एखादं ऍप्लिकेशन तुम्ही डेव्हलप करताय, त्यावेळेस तुम्हाला पॅटर्नची गरज पडते त्या ठिकाणी. कारण की तुम्ही एखादं ऍप्लिकेशन बनवण्यासाठी स्टार्ट केलं आणि एका ऍप्लिकेशन
मध्ये मल्टिपल इश्यू येतात, मल्टिपल रिक्वायरमेंट असतात. त्या रिक्वायरमेंट कशा सॉल्व्ह करायच्या, त्यांचे पॅटर्न काय असणार आहे, त्या सगळ्यांचा डीप स्टडी या डिझाईन पॅटर्न मध्ये राईट केलाय आणि त्यावर वर्क केलंय या 4 शास्त्रज्ञांनी. त्यामुळे त्या बुकला किंवा त्या पॅटर्नला बोललं तर गँग ऑफ 4 किंवा त्या टीमला आपण बोललं तर गँग ऑफ 4. त्यामध्ये त्यांनी भरपूर सारे डिझाईन पॅटर्न क्रिएट केले. त्यामधील 23 ते 24 हे मेन आहे. बाकीचे भरपूर सारे आहे. असे मिलियन मध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न भेटतील चेक केल्यानंतर. आता त्याची आपण एक डायग्राम पण काढली होती. सॉफ्टवेअर डिझाईन पॅटर्न का गरजेचा आहे, सॉरी इटरेटर का गरजेचा आहे. आता परत एकदा राईट करून घेऊया फक्त. इटरेटर इज सॉफ्टवेअर डिझाईन पॅटर्न यूज टू रीड elements from a collection in sequential order. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट राईट करूया यामध्ये. इट डझंट रिक्वायर्ड initialization, condition and counter. ओके, नेक्स्ट पॉइंट. जर इटरेटर यूज केले त्या ठिकाणी तुम्हाला इनिशियलाइज करण्याची गरज नाही, कंडिशन राईट करण्याची गरज नाही, काउंटर म्हणजे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट राईट करण्याची पण गरज नाहीये. त्यामध्ये आपल्याला इटरेटर मध्ये 2 मेथड्स आपल्याला किंवा 2 टेक्निक्स या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केल्या इटरेटरने, एक फॉर इन आणि एक फॉर ऑफ. मग ते पण राईट करून घेऊ या ठिकाणी. इटरेटर can be defined with त्यामध्ये फर्स्ट आहे फॉर इन, सेकंड फॉर ऑफ. दोन्ही आपण इटरेटर काय करू शकतो या ठिकाणी डिफाईन करू शकतो. आता फॉर इन कशासाठी यूज करायचंय, ज्या प्रॉपर्टीज आहे त्या जर रीड करायच्या असतील किंवा ऍक्सेस करायचे असतील आपल्या कलेक्शन मधून तर कशात यूज करायचा, फॉरिनचा. आणि जर त्यामधील व्हॅल्यूज आपल्याला रीड करायचे असतील तर कशात यूज करायचा आहे, फॉर ऑफचा. मग या ठिकाणी फॉरिन मध्ये राईट करून घेऊया. टू रीड फॉरिन टू रीड all properties from collection. आणि फॉर ऑफ मीन्स फॉर ऑफ कधी यूज करायचंय, टू रीड all the values from collection. सिंटॅक्स राईट करूया. आता सिंटॅक्सची गरज नाही, आपण याचे एक्झाम्पल भरपूर सारे बघितले, बट जसं आपण इफ पण भरपूर वेळेस बघितलंय, फॉर बघितले तरी त्यांचा सिंटॅक्स राईट केला, तसेच आपण सिंटॅक्स राईट करून घेऊया. अगोदर फॉरिनचा राईट करूया. फॉर मध्ये व्हॅर प्रॉपर्टी इन कलेक्शन किंवा ऑब्जेक्ट पण म्हणू शकता. यामध्ये तुम्हाला काय ऍक्सेस करायचंय, प्रिंट करायचंय, ज्या वेळी यूज करायचं त्यावेळी यूज करू शकता. त्यानंतर फॉर ऑफ where value of collection
व्हॅल्यू ऑफ कलेक्शन. हा, याच्या एक्झाम्पल आपण बघितलेले आहे. फॉर इन फॉर ऑफ कसं यूज करायचे. हा, त्यानंतर पुढच्या जे आपण बघितले रिटर्न, ब्रेक, हे जम्पिंग स्टेटमेंट. जम्पिंग स्टेटमेंट कोणते ते फक्त या ठिकाणी राईट करून घेऊया. जम्प स्टेटमेंट. There are 3 jumping statement. त्यामधील फर्स्ट राईट करतो या ठिकाणी कंटिन्यू, सेकंड ब्रेक, त्यानंतर थर्ड ब्रेक अँड थर्ड रिटर्न. आता ब्रेक आणि रिटर्न आपण यूज करून बघितले. हा, तसंच कंटिन्यू काय, कंटिन्यू आपण एखादा सिंपल प्रोग्राम असेल त्यामध्ये आपल्याला एखादं इटरेशन काय करायचंय, स्किप करायचं असेल किंवा करंट इटरेशन स्किप करायचं असेल तर त्या ठिकाणी कशा यूज करायचा आहे, कंटिन्यूचा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण एखादा प्रोग्राम केलाय. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बॅकचा प्रोग्रामला येऊया. अगोदर जो प्रोग्राम होता त्या प्रोग्रामकडे. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी असं न करता या ठिकाणी 10 देऊया. इफ मध्ये राईट करूया आय इक्वल इक्वल फॉर एक्झाम्पल 2 और आय इक्वल इक्वल 5. ओके, आणि सिंपल असं राईट करूया आणि त्याला रन करूया. रन करण्याच्या अगोदर या ठिकाणी यूज करूया. एवढं असं थोडंसं किचकट वाटण्यापेक्षा आपण सिंपल फॉर यूज करूया. पण तुम्हाला इझिली कळण्यासारखं एक्झाम्पल, त्यामध्ये वेगळं काही नाहीच आहे. बट तरी पण फॉर आय इक्वल टू 1 त्यानंतर आय लेस दॅन इक्वल टू 10 आय प्लस प्लस त्यामध्ये राईट करूया फॉर एक्झाम्पल इफ आय इक्वल इक्वल 2 और I इक्वल इक्वल 5. ठिकाणी राईट करूया कंटिन्यू. ओके, इथे सिंपल राईट करूया डॉक्युमेंट डॉट राईट आय व्हॅल्यू BR. काय आउटपुट बघा. काय आउटपुट बघा 1 3 4 6 7 8 9 10. 2 काय झालं या ठिकाणून स्किप करण्यात आला. 5 काय झालाय स्किप, म्हणजे जे करंट इटरेशन आहे त्याला जर स्किप करायचं असेल आपल्याला तर त्या ठिकाणी काय यूज करायचंय, कंटिन्यू. म्हणजे या ठिकाणी काय केलंय बघा, आय इक्वल इक्वल टू, ज्यावेळेस आयची व्हॅल्यू 2 असेल त्यावेळेस काय झालं पाहिजे, कंटिन्यू झालं पाहिजे. नेक्स्ट लाईनला आपला कंपायलर आता कामं नाही. ज्या ठिकाणी इन्क्रीमेंट आहे त्या ठिकाणी आपला कंपायलर केला पाहिजे. नंतर 3 असेल तर कंडिशन फॉल्स, आपला डॉक्युमेंट डॉट राईट आयची व्हॅल्यू प्रिंट करेल. त्यानंतर ज्यावेळेस आयची व्हॅल्यू परत 5 होईल, 5 झाल्यानंतर काय करायचंय, कंटिन्यू भेटणार, म्हणजे कंडिशन ट्रू असेल और का राईट केला 2 किंवा 5 दोन्हीपैकी कोणती तरी एक. हा, मग आता 5, मग आता या ठिकाणी 5 राईट केल्यानंतर ज्यावेळेस आयची व्हॅल्यू 5 असेल, 5 ला काय भेटलं आपल्याला, कंडिशन ट्रू, ट्रू असेल तर बॉडी पार्ट, आणि बॉडी पार्ट मध्ये काय इफच्या कंटिन्यू, आणि कंटिन्यू जर भेटला तर कुठे जाणार आपण परत इन्क्रीमेंटला. म्हणजे करंट जे इटरेशन आहे ते स्किप करण्याचं काम या ठिकाणी कोण करणार आहे, करंट इटरेशन स्किप करण्याचं काम कंटिन्यू हे स्टेटमेंट करणार आहे. हे सिंपल एक्झाम्पल. कंटिन्यू मध्ये एक्झाम्पल या ठिकाणी टाकून ठेवतो फक्त सिंपल. आपल्याला पुढच्या टॉपिक कडे जायचंय, ते म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग. टॉपिक टाकूया
एक्सेप्शन हँडलिंग. एक्सेप्शन हँडलिंग स्टेटमेंट्स इन जावास्क्रिप्ट. आता एक्सेप्शन हँडलिंगची गरज काय? आता या ठिकाणी एक्सेप्शन हँडलिंग आपला टॉपिक आहे यामध्ये म्हणून बघायचा आहे. नाहीतर जर जावेस तुम्ही जावास्क्रिप्ट वर्क करताय किंवा जावास्क्रिप्ट विथ HTML असं या गोष्टीवर तुम्ही वर्क करताय, म्हणजे जावास्क्रिप्ट आणि HTML सोबत घेताय आणि मग चालताय, तो दोन्हीला मिक्स करून काहीतरी वर्क करताय, तर त्या ठिकाणी एक्सेप्शन हँडलिंगचा काहीच मिनिंग राहत नाही. काहीच मिनिंग राहत नाही मीन्स तुम्हाला एक्सेप्शन सगळे स्वतः राईट करावे लागतात, थ्रोज पण स्वतःच करावे लागतात. ठीक आहे, काही एक्सेप्शन आपण स्वतः राईट करतो बाकीच्या टेक्नॉलॉजीज मध्ये पण, बट या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट HTML सोबत यूज करता आणि त्या ठिकाणी एक्सेप्शन हँडलिंग हा कन्सेप्ट यूज करता, त्या ठिकाणी 100% ऑल एक्सेप्शन मॅन्युअली राईट करावे लागतात. आणि जर मॅन्युअली राईट करावे लागतात तर त्या गोष्टीचा काही मिनिंग राहत नाही. आपण जे जावास्क्रिप्ट शिकतोय विथ HTML, म्हणजे आता तो कन्सेप्ट बघतोय तो. विथ HTML मीन्स कसं, आपले प्रत्येक पेज कशाने स्टोर आहे बघा, सेव्ह आहे बघा. जावास्क्रिप्टचं फोल्डर बनवलंय आणि प्रत्येक पेज कशाने स्टोर आहे आपलं, HTML ने. आता आपल्याला कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे की एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, त्यामध्ये काय येतं आणि एक्सेप्शन हँडलिंग ची गरज काय, ह्या गोष्टी फक्त माहित असणं गरजेचं आहे. जर तुम्ही जावास्क्रिप्ट सेपरेट यूज करताय किंवा अदर कोणत्या टेक्नॉलॉजी सोबत यूज करताय, मग त्या ठिकाणी एक्सेप्शन हँडलिंग तुम्ही यूज करू शकता. त्या ठिकाणी काही एक्सेप्शन स्वतः टेक्नॉलॉजी, ज्या काही टेक्नॉलॉजी असतील त्या स्वतः थ्रोज करणार आहे युझिंग जावास्क्रिप्ट. बट जर तुम्ही जावास्क्रिप्ट विथ HTML यूज करताय तर त्या ठिकाणी एक्सेप्शन हँडलिंगचा काही मिनिंग राहत नाही. फॉर एक्झाम्पल आता सगळ्यांना चांगल्या प्रकारे थोडस माहित असेल तर बोलतोय, 10 डिवाइड बाय 5 काय येईल आन्सर बाबांनो? बोला, 10 डिवाइड बाय 5 काय येईल आन्सर? ओके. आणि 10 डिवाइड बाय 0 काय येईल आन्सर? टेन डिवाइड बाय 0 काय आला पाहिजे आन्सर? एरर. ओके, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे अजून? एरर कॅन नॉट डिवाइड बाय 0. ओके, अजून? बोला, असं काहीतरी एरर आलं पाहिजे. एरर कॅन नॉट डिवाइड बाय 0 किंवा कांट डिवाइड बाय 0 असं काहीतरी समथिंग एरर यायला पाहिजे, कारण की आपण 0ने कोणत्याही नंबरला डिवाइड करू शकत नाही. बट ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट HTML सोबत यूज करता त्या ठिकाणी ते त्याला ना चेक करतं एक्सेप्शन, ना सिंटॅक्स चेक केले जाणार. त्या ठिकाणी एक्सेप्शन काय येतं, त्या ठिकाणी त्याचा आन्सर दिलं जाणार इन्फिनिटी. काय आन्सर दिलं जाणार? इन्फिनिटी. जस्ट 1 मिनिट गाईज. असं यायला पाहिजे. बट आता आपण या ठिकाणी जर तसं रन केलं तर त्याचा आन्सर इन्फिनिटी येत आहे. 10 डिवाइड बाय 0 आन्सर इन्फिनिटी असतं का? येस ऑर नो मध्ये फक्त सांगू शकता. 10 डिवाइड बाय 0 जर केला आन्सर इन्फिनिटी असतं का? म्हणजे आन्सर इन्फिनिटी पर्यंत जाईल? नाही, तर या ठिकाणी इन्फिनिटी येतं. मग जर आपल्याला त्याला सांगावं लागतं बाबा 10 ने किंवा कोणत्याही व्हॅल्यूला 0 ने डिवाइड करता येत नाही, हे आपल्याला स्वतः सांगावं लागतं. त्यामुळे या ठिकाणी एक्सेप्शन हँडलिंगचा काही मिनिंग राहत नाही. ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट अदर टेक्नॉलॉजी सोबत यूज करता त्या ठिकाणी जावा एक्सेप्शन हँडलिंगचा मिनिंग राहतो. अदर टेक्नॉलॉजी आपण अजून बघत नाही किंवा बघितलेलं नाहीये. अदर टेक्नॉलॉजी मीन्स कसं, फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्रेमवर्कच्या काही टेक्नॉलॉजी असतील किंवा अदर काही टेक्नॉलॉजी असतील, त्यासोबत ज्यावेळेस वर्क करता त्या ठिकाणी त्याचा मिनिंग असतो. मग आता या ठिकाणी एक्सेप्शन हँडलिंग काय आहे हे अगोदर फक्त माहीत असणं गरजेचं आहे. एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं जातं. ते राईट करून घेऊया, एखादा एक्झाम्पल बघूया आणि मग आपण पुढच्या फंक्शन टॉपिक आपल्याला बघायचं आहे मेन, त्याकडे जाऊया. चालेल?
हे आपण एकदा क्लोज करूया आणि या ठिकाणी राईट करूया फर्स्ट पॉईंट एक्सेप्शन हँडलिंग मध्ये इन कॉम्प्युटर प्रोग्रामिंग in computer programming we have handled two types of error त्यामध्ये फर्स्ट compile time error and second runtime error. दोन टाईपचे एरर या ठिकाणी काय करावे लागतात आपल्याला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये हँडल करावे लागतात. दोन टाईपचे एरर तुम्ही कोणत्याही टेक्नॉलॉजी मध्ये प्रोग्रामिंग रिलेटेड या ठिकाणी राईट करताना असं नाही राईट केलं की जावा स्क्रिप्ट वी हॅव हँडल टू टाइप्स ऑफ एरर. काय राईट केले कॉम्प्युटर प्रोग्रामिंग वी हॅव हँडल टू टाइप्स ऑफ एरर. कॉम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये कोणतेही टेक्नॉलॉजी असेल कोणतेही ऍप्लिकेशन तुम्ही बनवताय त्या ठिकाणी तुम्हाला दोन टाइपचे एरर्स हँडल करावे लागतात. फर्स्टली कंपाइल टाइम एरर आणि सेकंड रन टाइम एरर. आता कंपाइल टाइम एरर म्हणजे काय आणि रन टाइम एरर म्हणजे काय त्या अगोदर या ठिकाणी राईट करून घेऊया. सगळ्यात अगोदर बघूया कंपाइल टाइम एरर. त्यामध्ये कंपाइल टाइम एरर मध्ये फर्स्ट पॉइंट करूया these are errors these are the errors related to syntax declaration these are the errors रिलेटेड टू सिंटॅक्स डिक्लेरेशन. म्हणजे सिंटॅक्स डिक्लेरेशन टाईपचे जे एरर येतात त्या एररला बोलत कंपाइल टाइम एरर. म्हणजे तुम्ही एखादा टेक्नॉलॉजी असेल कोणती असेल आता फक्त आपण जावा स्क्रिप्ट रिलेटेड नाही बोलत आहे. आपल्याला एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय हे समजून घ्यायचंय. मग आता कोणत्या टाईपचं जावा स्क्रिप्ट असेल जावा असेल त्या ठिकाणी एखादा सिंटॅक्स आहे की ही कन्सेप्ट ही मेथड या सिंटॅक्सने किंवा या वेने राईट करायची आहे. तुम्ही जर दुसऱ्या वेने त्या ठिकाणी राईट करायला गेलात तर त्या ठिकाणी एरर येतं आणि ते एरर म्हणजे कोणतं कंपाइल टाइम एरर. त्यानंतर सेकंड पॉइंटमध्ये ऍप्लिकेशन फेल्स टू कंपाइल आता जर जेव्हा तुम्ही सगळ्यांची समजा चालू आहे किंवा झाली आहे 99% जणांची जावा आहे किंवा संपली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जावाचा प्रोग्राम सेव्ह करता नंतर कंपाइल करा. एक प्रोग्राम तुम्ही ऍप्लिकेशन करा जर तुमच्या प्रोग्राम मध्ये कंपाइल टाइम एरर आलं तर त्या ठिकाणी काय केलं जातो आपला प्रोग्राम स्टॉप केला जातो. म्हणजे आपल्याला कंपाइल टाइम एरर ज्यावेळेस आपण कंपाइल करतो फाईल आणि फाईल कंपाइल केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जर एरर असेल सिंटॅक्स एरर असेल किंवा अदर काही एरर असतील तर त्या ठिकाणी कंपाइल टाइम एरर त्या ठिकाणी शो केलं जातं. म्हणजे आपला प्रोग्राम त्या ठिकाणी स्टॉप केला जातो. त्याचा मिनिंग म्हणजे काय ऍप्लिकेशन फेल टू कंपाइल. तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते कंपाइल करताना काय झालंय फेल झालाय. त्यानंतर नेक्स्ट लाईन त्यामध्येच त्या रिलेटेड यू कॅन नॉट व्ह्यू द आउटपुट. जर तुम्ही कंपाइल करू शकत नाही किंवा कंपाइल झाला नाही तर तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनचं जे काय आउटपुट आहे ते बघू शकत नाही. नेक्स्ट लाईन या ठिकाणी राईट करूया यू कॅन नॉट व्ह्यू द आउटपुट. म्हणजे कंपाइल टाइम एरर म्हणजे कधी आपला प्रोग्राम ज्यावेळेस आपण कंपाइल करताना जे एरर येतात त्या एररला काय बोलायचंय कंपाइल टाइम एरर. नेक्स्ट आहे रन टाइम एरर. रन टाइम एरर मग त्यामध्ये राईट करूया these are the errors related to these are the error identify
identify during runtime of application. During runtime of application. आता हे एरर कधी बघायला भेटतात? दीज आर द एरर्स आयडेंटिफाय ड्युरिंग रन टाइम ऑफ ऍप्लिकेशन. ज्यावेळेस आपण प्रोग्राम रन करतो, आपला प्रोग्राम कंपाईल झालाय म्हणजे काही सिंटॅक्स एरर नाहीये, आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण प्रोग्राम रन करतो, रन करताना जे एरर येतात त्या एररला काय बोलायचंय? रन टाइम एरर्स. हा, तर याचा मिनिंग काय होतो? आपला प्रोग्राम कंपाईल झाला आणि रन करताना एरर आलं म्हणजे काय? आपला प्रोग्राम सक्सेसफुली काय झालाय? कंपाईल झालाय. मग ती लाईन या ठिकाणी राईट करूया. ऍप्लिकेशन सक्सेसफुली कंपाईल. ऍप्लिकेशन सक्सेसफुली कंपाईल. अँड नेक्स्ट पॉईंट आता, जर ऍप्लिकेशन आपलं कंपाईल झालं असेल तर कंपाईल झालं मिनिंग काय? त्याचा मिनिंग काय होतो? की बाबा आपलं तुमचं ऍप्लिकेशन कंपाईल झालंय, तुम्ही तुमच्या वर्कसाठी काय करू शकता? स्टार्ट करू शकता. म्हणजे आपल्याला आता एक फाईल आपण कंपाईल केली. फाईल कंपाईल केल्यानंतर एका फाईलमध्ये मल्टिपल क्लासेस असू शकता. हा, मग आता आपल्याला त्याचा मिनिंग होतो कंपाईलचा, म्हणजे प्रोग्राम कंपाईल झाला म्हणजे फक्त डायरेक्ट रन प्रोग्राम रन करायचा. त्याचा मिनिंग असा होता माहिती का? फाईल आहे. हा, जावाचा प्रोग्राम अगोदर फाईल आहे, ती कंपाईल करावी लागते, त्यानंतर प्रोग्राम रन करावे लागतात. मग आता त्यामध्ये मल्टिपल प्रोग्राम असू शकतात. मग आता फाईल रन केल्यानंतर मग आपल्याला समजतं कंपाईल टाइम एरर नाही म्हणजे कंपाईल झालाय सक्सेसफुली. आणि जर आपला ऍप्लिकेशन प्रोग्राम कंपल्सरी किंवा सक्सेसफुली कंपाईल झाला असेल तर आपण आपल्या वर्कला स्टार्ट करू शकतो. आपलं वर्क कोणतं? मग त्या ठिकाणी आपल्याला जो प्रोग्राम रन करायचा आहे त्याला आपण स्टार्ट करू शकतो. हा, त्यानंतर रन टाइम एरर तो विषय वेगळा आहे. तुमच्याकडे 100 प्रोग्राम आहे कंपाईल केल्यानंतर त्या फाईलमध्ये 2 प्रोग्राम मध्ये एरर असेल, बाकीच्या अदर प्रोग्राम रन होऊ शकतात ना. हा, मग तुम्ही काय करू शकता? तुमच्या वर्कला स्टार्ट करू शकता. कधी? प्रोग्राम कंपाईल झाल्यानंतर. मग ते या ठिकाणी राईट करून घेऊया. ऍप्लिकेशन स्टार्ट वर्किंग. ऍप्लिकेशन स्टार्ट्स वर्किंग. आणि नेक्स्ट पॉइंट महत्वाचा आहे, ऍप्लिकेशन फेसेस catastrophic failures. हा, आता या ठिकाणी एक नवीन वर्ड बघायला भेटलाय. काय? ऍप्लिकेशन फेसेस कॅटेस्ट्रॉफिक फेल्युअर. आता कॅटेस्ट्रॉफिक फेल्युअर्स म्हणजे काय? की बाबांनो, तुमचा प्रोग्राम कंपाईल होतोय आणि एक्झिक्युशन स्टार्ट झालंय, बट अचानक काहीतरी काय झालंय? काहीतरी इश्यू आलाय आणि तुमचं ऍप्लिकेशन स्टॉप करण्यात आलंय. हा, त्याच गोष्टीला बोलतात ऍप्लिकेशन फेसेस कॅटेस्ट्रॉफिक फेल्युअर्स. कॅटेस्ट्रॉफिक मीन्स अचानक जे इश्यू फेस होतात त्या गोष्टीला प्रोग्रामिंग वर्डमध्ये किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये बोललं जातं कॅटेस्ट्रॉफिक फेल्युअर्स. त्यानंतर नेक्स्ट लाईन, जर तसं असेल म्हणजे आपलं प्रोग्राम स्टार्ट होतो, एक्झिक्युशन स्टार्ट झालंय, काहीतरी हाफ पर्यंत एक्झिक्युशन गेलंय आणि हाफ बाकी आहे, मग त्या ठिकाणी कॅटेस्ट्रॉफिक फेल्युअर जर आलं तर मग त्या ठिकाणी काय म्हणता येईल? की आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते काय करत आहे? अबनॉर्मल बिहेवियर काय करत आहे? शो करत आहे. मग त्यासाठी एक लाईन राईट करून घेऊया. दिस लीड्स टू अबनॉर्मल टर्मिनेशन. दिस leads to abnormal termination of application. हा, मग आता या ठिकाणी एक महत्वाचा क्वेश्चन विचारला जातो ऍज अ फ्रेशर लेवलला. हा, तुम्ही फक्त HTML सोबत जरी जावास्क्रिप्ट यूज करत असाल तरी पण, की बाबांनो काय एक्सेप्शन हँडलिंगचा ऍक्च्युअल पर्पज काय आहे? मग या ठिकाणी क्वेश्चन राईट करूया. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज? What is the purpose of exception handling?
त्याचा आन्सर राईट करूया. इट इज यूज टू अवॉइड अबनॉर्मल टर्मिनेशन. आपण एक्सेप्शन हँडलिंगचा यूज करून जे अबनॉर्मल टर्मिनेशन येतात, अबनॉर्मल म्हणजे जे कॅटेस्ट्रॉफिक फेल्युअर्स येतात, ते आपण काय करू शकतो, हँडल करू शकतो एक्सेप्शन हँडलिंग थ्रू. इट इज यूज टू अवॉइड abnormal termination. मग अबनॉर्मल टर्मिनेशन म्हणजे आपण जे अगोदर एक्सप्लेन केले तेच. अबनॉर्मल म्हणजे असे अचानक येणारे जे टर्मिनेशन आहे ते जर आपल्याला हँडल करायचे असतील, ते कधी येतात, रन टाइम येतात. मग आता रन टाइम येणारे अबनॉर्मल एक्सेप्शन टर्मिनेशन जर हँडल करायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सेप्शन हँडलिंगचा यूज करावा लागतो. त्यासाठी एक्सेप्शन हँडलिंग आपल्याला 5 तशा मेन 4 आहे. मेन कोणत्या, ट्राय, कॅच, थ्रोज अँड फायनली, अशा 5 आहे. बट आपण ऍक्च्युअल मध्ये यूज करतो ट्राय, कॅच, थ्रो अँड फायनली या त्या ठिकाणी स्टेटमेंट यूज करतो एक्सेप्शन हँडलिंग मध्ये. मग ते पण या ठिकाणी राईट करून घेऊया. जावास्क्रिप्ट एक्सेप्शन हँडलिंग. जावास्क्रिप्ट exception handling. JavaScript exception handling statement are त्यामध्ये फर्स्ट राईट करूया ट्राय, सेकंड कॅच, त्यानंतर थर्ड थ्रो अँड लास्ट फायनली. जावामध्ये हे चांगल्या गोष्टी बघायला भेटतात. एक्सेप्शन हँडलिंगवर भरपूर सारे क्वेश्चन असतात, त्यांना भरपूर वेने यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल आपला अरिथमॅटिक एक्सेप्शन असेल तर अरिथमॅटिक एक्सेप्शन, असे भरपूर सारे टाईप आहेत त्या ठिकाणी येतात. इव्हन त्या ठिकाणी या ठिकाणी जे आता कंपाईल टाइम एक्सेप्शन, कंपाईल टाइम एरर, रन टाइम एरर, त्यामध्ये पण टाईप पडले जातात. परत एक्सेप्शनचे पण टाईप पडतात. त्यानंतर आपण जे एक्सेप्शन एरर जो बोलतो, एरर आणि एक्सेप्शन यामधील डिफरन्स काय, अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात जावामध्ये. आता याचं एक एक्झाम्पल बघूया सिंपल वे मध्ये. तो अगोदर ट्राय, कॅच, थ्रो अँड फायनलीचा मिनिंग काय होतो ते राईट करून घेऊया. फर्स्ट ट्राय मध्ये राईट करूया. इट इज मॉनिटरिंग ब्लॉक. इट इज मॉनिटरिंग ब्लॉक. It contains the statements to execute. It contains the statement to execute. म्हणजे ट्राय ब्लॉक हा मॉनिटरिंग ब्लॉक आहे. इट कंटेन्स द स्टेटमेंट टू एक्झिक्यूट. जे स्टेटमेंट आपल्याला एक्झिक्यूट करायचे असतात ते स्टेटमेंट या ठिकाणी राईट केलेले आहे, करावे लागतात. कशामध्ये, ट्राय ब्लॉक मध्ये. त्यानंतर सेकंड ब्लॉक कॅच. कॅच मध्ये राईट करूया. इट इज हँडलर ब्लॉक. It is handler block. It will catch. It will catch the exception. It will catch the exception thrown by application. Thrown by application. ऍप्लिकेशन थ्रू जे एरर किंवा एक्सेप्शन थ्रोज केले जातात ते हँडल करण्याचं काम या ठिकाणी कॅच ब्लॉक करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे थ्रो. थ्रो मध्ये राईट करूया. इट एक्सप्लिसिटली थ्रोज. इट एक्सप्लिसिटली थ्रोज exception and message. Exception
मेसेज. मेसेज आणि एक्सेप्शन थ्रोज करण्याचं काम एक्सप्लिसिटली. हा इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट मध्ये डिफरन्स माहिती आहे ना, सेम तो. हा त्यानंतर पुढे फायनली. फायनली मध्ये राईट करूया. इट कंटेन्स of statement. It contains of statements to execute in all situation. In all situations. ओके. मग आता एक्झाम्पल बघा. फायनली मध्ये काय केलं तर जे स्टेटमेंट आहे ते कंटेन केले जातात. कशासाठी? जे एक्झिक्यूट होण्यासाठी ते स्टेटमेंट आहे, ते सगळे स्टेटमेंट कशामध्ये राईट केले जातात? फायनली मध्ये. मग याचा एक एक्झाम्पल बघूया सिंपल वे मध्ये इथेच. अगोदर सिंपल एक प्रोग्राम करूया. फॅर a equal to 10, where b equal to 5, where c equal to a divided by b. आणि त्यानंतर फक्त त्याला काय करायचंय? सिंपल वे मध्ये प्रिंट करायचंय. हा a डिवाइड बाय b राईट केलंय. मग या ठिकाणी राईट करूया डॉक्युमेंट डॉट राईट. मग डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये एक्सप्रेशन मध्ये देऊया डिव्हिजन इक्वल टू, आणि इथे एक्सप्रेशन राईट करूया, आणि एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबलचं नेम राईट करूया. त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची, तो व्हेरिएबल. ठीक आहे. आणि याला रन करूया. काय आन्सर आले बघा. डिव्हिजन इक्वल टू 2 करेक्ट आहे. यामध्ये काही इश्यू नाहीये. a इक्वल टू 10, b इक्वल टू 5. हा 10 डिवाइड बाय 5 चा येणारा आन्सर कशामध्ये स्टोअर होणार? सी मध्ये. आणि कशाची व्हॅल्यू प्रिंट केली आपण? सी ची व्हॅल्यू काय केली? प्रिंट केली. डिव्हिजन ऍज इट इज प्रिंट होणार, डिव्हिजन इक्वल, आणि या एक्सप्रेशन मध्ये जो सी व्हेरिएबल राईट केलाय त्या सी व्हेरिएबलचा आन्सर या ठिकाणी प्रिंट होणार, म्हणजे डिव्हिजन इक्वल टू 2. आता या ठिकाणी मी राईट करतोय 0. ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली 10, बी मध्ये व्हॅल्यू स्टोअर काय केली? 0. मग आता मी याचं राईट करतोय. मग आता 10 डिवाइड बाय 0 चा येणार आन्सर सी मध्ये स्टोअर होईल. 10 डिवाइड बाय 0 आन्सर काय आला पाहिजे? किंवा एक्सेप्शन यायला पाहिजे. काय? कांट डिवाइड बाय 0 असं काहीतरी एक्सेप्शन यायला पाहिजे, किंवा कॅन नॉट डिवाइड बाय 0 एनी व्हॅल्यू असं काहीतरी एक्सेप्शन यायला पाहिजे. बट तसं न येता काय येतंय बघा, इन्फिनिटी. डिव्हिजन इक्वल टू इन्फिनिटी. आता 10 डिवाइड बाय 2 इक्वल टू इन्फिनिटी असं जर सांगितलं कोणाला, तो पळू नाही आणायचा का तुम्हाला? मग आता इन्फिनिटी देतं म्हणजे काय जाईल? चुकतंय. हा सांगितलं अगोदर की बाबांनो, जावास्क्रिप्ट ज्यावेळेस आपण HTML सोबत यूज करतो त्यावेळेस भरपूर सारे अबनॉर्मल बिहेवियर त्या ठिकाणी शो केले जातात भरपूर ठिकाणी. मग आता या ठिकाणी बघा, जे अबनॉर्मल बिहेवियर शो होतात ते कशा थ्रू हँडल केले जातात? एक्सेप्शन हँडलिंग थ्रू हँडल केले जातात. हा मग आता या ठिकाणी आपण एक्सेप्शन हँडलिंगचा यूज करून बघूया. या ठिकाणी एक्सेप्शन हँडलिंगचा यूज करून बघूया. मग हे सगळं जे राईट केलंय याला आपण सिंपल एका ब्लॉक मध्ये टाकूया. हा जो कोड आपल्याला ज्या ठिकाणी एक्सेप्शन येणार आहे तो कोड पुढे टाकायचा आहे ट्राय ब्लॉक मध्ये. मग या ठिकाणी ट्राय ब्लॉक क्रिएट करूया. ट्राय ब्लॉक मध्ये ज्या ठिकाणी एक्सेप्शन येत आहे किंवा एक्सेप्शन येणार आहे ते ब्लॉक किंवा तो कोड पुढे टाकलाय ट्राय ब्लॉक मध्ये. त्यानंतर पुढचा ब्लॉक कोणता आहे? ट्राय ब्लॉक झाल्यानंतर कॅच. आता कॅच ब्लॉकचं काम काय आहे? या ठिकाणी आपण कॅच ब्लॉकचं काम राईट केलंय. काय? इट इज हँडलर ब्लॉक. इट विल कॅच द एक्सेप्शन थ्रो बाय ऍप्लिकेशन. आता या ठिकाणी जे एक्सेप्शन थ्रो केलं आहे ते हँडल करण्याचं किंवा कॅच करण्याचं काम कोणाचं आहे? कॅच ब्लॉकचं. मग या ठिकाणी काहीतरी व्हेरिएबल पाहिजे. हा मग त्यामध्ये काहीतरी आन्सर येणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही काही डिक्लेअर करू शकता कसंही. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी राईट करतो एक्सेप्शन डिटेल्स. असं तुम्ही EAXP तुम्हाला पाहिजे असं डिक्लेअर करू शकता. हा कोणता ब्लॉक झाला आपला? एक्सेप्शन. आणि त्यामध्ये मेसेज देणं गरजेचं आहे आपल्याला. मग या ठिकाणी एक मेसेज देऊया डॉक्युमेंट
डॉट राईट, डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये राईट करू आपण जे मेसेज येणार आहे ते एक्सेप्शन डिटेल्स. ओके, तर या ठिकाणी काय झालं पाहिजे, प्रिंट झालं पाहिजे. त्यानंतर कॅच नंतर पुढचं कोणाचं काम आहे, फायनलीचं. मग फायनली ब्लॉक पण या ठिकाणी क्रिएट करूया. हे काढून घेऊया आणि आपले जे स्टेटमेंट लास्टला एक्झिक्यूट करायचे ते या ठिकाणी टाकायचे फायनली मध्ये. मग आता असं केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, आपलं एरर सॉल्व्ह व्हायला पाहिजे. बघूया सॉल्व्ह होतंय की नाही. मग काय आलंय, डिव्हिजन इक्वल टू 5. का, कारण की या ठिकाणी मी काय व्हॅल्यू राईट केलंय, वेअर a इक्वल टू 10 b इक्वल टू 2, म्हणजे 10 डिवाइड बाय 2. आन्सर काय यायला पाहिजे 5. आन्सर करेक्ट आलंय 5, त्यामध्ये काही इश्यू नाहीये, आन्सर 5 यायला पाहिजे. बट आता बघा त्यामध्ये मी नॉर्मल चेंज करतो. आता या ठिकाणी घेतो 0. बरं 0 घेतला, आता बघा आन्सर काय येते, इन्फिनिटी. मग आता एवढं ट्राय कॅच फायनली हे सगळं लिहून जर तेच आन्सर येणार आहे, मग आपला टाइमपास झालाय. ते सांगितलं अगोदर की बाबांनो काय, या ठिकाणी जे एक्सेप्शन येतात ते टेक्नॉलॉजी कधी जावास्क्रिप्ट विथ एचटीएमएल ज्यावेळेस यूज करतात त्याच वेळेस टेक्नॉलॉजी स्वतः हँडल करत नाही. ते सांगता बाबा तू तुझ्या वेने हँडल कर. मग जर आपल्याला आपल्या वेने हँडल करायचं असेल तर या ठिकाणी एरर कधी येणार आहे आपलं, हे आपल्याला स्वतः अगोदर सांगून ठेवायचं. कधी एरर येणार आहे, ज्यावेळेस आपण बीची व्हॅल्यू 0 घेणार त्यावेळेस. मग या ठिकाणी असं राईट करायचंय, इफ आय इक्वल 0, सॉरी आय नाही, बी इक्वल 0. जर असं असेल, ट्राय ब्लॉक मध्ये राईट करतो आपण. जर बी ची व्हॅल्यू 0 असेल तर मग त्या ठिकाणी राईट करायचंय थ्रो. आता या ठिकाणी थ्रो, आणि थ्रो मध्ये मेसेज थ्रो करायचा आहे आपल्याला. मेसेज काय, फॉर एक्झाम्पल डिव्हिजन एरर. मग यामध्ये मेसेज देऊया कांट डिवाइड बाय, कांट डिवाइड बाय 0. आता बघूया काय येते, एक मिनिट. बी आर आता जे आन्सर येते ते आन्सर तसंच राहणार आहे. मग आपलं जे आन्सर पाहिजे होतं आपल्याला काय, की बाबांनो जर तुम्ही एखाद्या व्हॅल्यूला 0 ने डिवाइड करताय तर तो 0 ने डिवाइड करू शकत नाही, हे असं आपल्याला समोर त्याला सांगावं लागेल. म्हणजे एरर आपणच तयार करायचे, कसं आलं ते पण सांगायचंय, का क्रिएट केलंय ते पण सांगायचंय, आणि सॉल्व्ह कसं करायचं ते पण सांगायचंय. बट मग एवढं करू तर सांगितलंच कोणी हे कुठे करायला, सरळ सरळ विषय. त्यामुळे या ठिकाणी या वेने ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट विथ एचटीएमएल यूज करतात त्या ठिकाणी एक्सेप्शन हँडलिंगचा जास्त मिनिंग काही राहत नाही. बट आलाय टॉपिक म्हणून आपल्याला तो बघायचा आहे. कमीत कमी ट्राय कॅच फायनली काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी फक्त एक्सेप्शन, आता या ठिकाणी एक सॉल्व्ह झालं, कोणतं, कांट डिवाइड बाय 0. अजून दुसरं एक्सेप्शन पण येऊ शकतं, एखाद्या व्हॅल्यूला जर आपण निगेटिव्ह व्हॅल्यूने डिवाइड करायला गेलो तर व्हायला पाहिजे का. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी करतोय 10 डिवाइड बाय -5. काय करतोय, 10 डिवाइड बाय -5. काय आन्सर येते बघा या ठिकाणी, डिव्हिजन इक्वल टू -2. कोणत्या व्हॅल्यूला आपण 0 आहेच, बट निगेटिव्हने डिवाइड करू शकतो का, करू शकतो. बट त्याचा जर आपण निगेटिव्हने डिवाइड करतोय त्याचा काही मिनिंग राहतो का, येणार आन्सर काय येणार आहे, मायनस मध्ये जाणार आहे, त्याचा मिनिंग राहत नाही. मग त्या ठिकाणी पण आपल्याला काय करायचंय, जो युजर आहे त्याला सांगायचंय की बाबा काय, की तू निगेटिव्ह व्हॅल्यूने पण डिवाइड करू नको, 0 ने पण डिवाइड करू नको. मग आता त्याला आपण त्या वेळेने सांगतोय 0 ने जसं सांगितलंय. आता मग आता परत एक इश्यू आला, काय, कोणतं एक्सेप्शन आलंय, निगेटिव्ह व्हॅल्यूचं. जर निगेटिव्ह व्हॅल्यू ते काय करतोय, त्या ठिकाणी डिवाइड करण्याचा प्रयत्न करतोय, तर मग आपल्याला त्या ठिकाणी त्याला सांगणं गरजेचं आहे. मग त्याला सांगूया या ठिकाणी अजून एक यूज करायचं आणि अजून यूज करायचा आहे. मग काय सांगायचं त्या ठिकाणी, बी
लेस दॅन 0 जर असेल बी लेस दॅन 0 असेल तर परत एक मेसेज आहे. मग त्या ठिकाणी निगेटिव्ह पुढे मेसेज यू कॅन नॉट डिवाइड बाय मग या ठिकाणी काय राईट केलंय कॅन नॉट डिवाइड बाय निगेटिव्ह व्हॅल्यू. या ठिकाणी पण ब्रेक यूज करूया. हा आणि आता रन करूया त्याला. काय आलंय बघा नॉन निगेटिव्ह यू कांट डिवाइड बाय निगेटिव्ह व्हॅल्यू. बाबा तू निगेटिव्ह व्हॅल्यू डिवाइड करू शकत नाही बट तू केलंय तर आन्सर आलंय त्याचं डिव्हिजन इक्वल टू -2. हा मग आता मेसेज का दिला आपण कारण की बाबा निगेटिव्ह व्हॅल्यू तू किती डिवाइड करत गेला तर आन्सर कशामध्ये येणार आहे निगेटिव्ह मध्येच येणार आहे. मग तू का करतोय ते करू नको बाबा असं आपल्याला सांगावं लागेल त्याला. हा मला असे एक्सेप्शन आपल्याला सगळे मनाने म्हणजे मॅन्युअली हँडल करावे लागतात. त्यामुळे या ठिकाणी त्याचं जास्त काही मिनिंग राहत नाही. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी तरी अपलोड करून ठेवूया नोट्स मध्ये. त्यानंतर आपल्याला मेन टॉपिक कडे फोकस करायचं ते म्हणजे आहे फंक्शन. हा फंक्शन म्हणजे काय मला एकदा सांगता. हा बाबा ना फंक्शन म्हणजे काय एकदा सांगा फक्त मला. फंक्शन मेन टॉपिक आहे. फंक्शन म्हणजे काय फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड इट इज यूज टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क. मी जर हे म्हणालो की बाबा हे चुकीचं आहे मग तर फंक्शन फक्त त्या गोष्टीसाठी नाहीये. हा फंक्शन फक्त त्या गोष्टीसाठी नाही फंक्शनचे भरपूर सारे यूज आहे भरपूर सारे. हा आता आपल्याला जे फंक्शन बघायचंय किंवा फंक्शन ऍक्च्युअल मध्ये कशासाठी यूज केलं जातं त्याला यूज कसं करायचंय. फंक्शन म्हणजे रिफॅक्टर म्हणजे काय फंक्शन मीन्स रिफॅक्टर. रिफॅक्टर वर्ड ऐकलाय कधी रिफॅक्टर नसेल ऐकला. आता फंक्शन म्हणजे काय असतं रिफॅक्टर. जसं तुम्ही म्हणता ना फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड तसं फंक्शन इज अ रिफॅक्टर. मग आता रिफॅक्टर काय हे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया. चालेल आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो.